तू आजोबा होणार आहेस. आपली माया प्रेग्नंट आहे. माहितीये मला. तुला माहितीये? अरे मग आल्यापासून काही बोलला का नाहीस तू? ना मायाचं अभिनंदन केलंस ना अजितचं. नर्मदा, आजोबा दामोदरराव होणार. मग यांना कशाला होईल आनंद? बघितलंस कसं बोलते तुझी बायको? अशी नाती जपतात. नात्यांबद्दल तू तर बोलूच नकोस नर्मदा. माया आली तेव्हा तिला घरात घेण्यासाठी तू हिच्याशी कसं वागलीस हे आठवतंय ना तुला? सारखं सारखं त्याच विषयावर बोलायलाच हवंय का? हा? आणि मी काय चुकीचं वागले? सगळे विरोधात होतात तुम्ही. मग मी काय करायला हवं होतं? टाळी एका हाताने वाजत नाही वहिनी. तुझ्या बाबतीत टाळी एका हाताने वाजूच शकते नर्मदा. अरे काय झालंय काय या घरातल्या लोकांना? हा? सगळे सगळे निर्दयी झालेत. संवेदना हरवून बसले. आणि काय रे दादा, तू तर म्हणाला होतास ना प्रॉपर्टीचं एवढं काही नाही म्हणून. मग आता का तोंड पडलंय तुझं? आत्या काय बोलतीयस तू? बरोबर बोलतेय मी. माझ्या अजितचा मुलगा वारस होणार आहे म्हणून तुला आनंद होत नाहीये ना दादा? तसं काही नाही नर्मदा. तुला चांगलंच माहितीये मला का आनंद झालेला नाहीये ते. नाही दादासाहेब, तुम्ही ना काय माझा विषय फिरवता आणि बायकोला म्हणता तू काहीही बोलतेस. एक्झॅक्टली डॅड. आजकाल कोणी उठतं आणि मम्मीला काहीही बोलून जात आहे. दिस इज नॉट फेअर. खरंय. जाऊ दे रे, जाऊ दे अजी. मला ना आता या सगळ्याची सवयच झालेली आहे. पण जे माझ्या बाबतीत घडलं ना ते मी माझ्या नातवाच्या बाबतीत अजिबात घडू देणार नाहीये. कारण काही झालं ना तरी माझा नातूच या घराचा वारस असणार आहे. तुम्ही किती काही म्हणालात तरी वेदा वारस होऊ शकत नाही कारण ती मुलगी आहे ना. हे चांगले आत्या. सोयीप्रमाणे स्टँड बदलायचं, आपली बाजू बदलायची. हो ना? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? आताच तू म्हणालीस ना वेदा मुलगी आहे, ती वारस होऊ शकत नाही. मग तू कोणत्या लॉजिकने या घरावर हक्क दाखवतीयस? तू उगाच माझ्या हक्कावर जाऊ नको. आधीच सांगते. बस. काय चाललंय? प्रॉपर्टी प्रॉपर्टी प्रॉपर्टी. मेलो नाहीये मी अजून. अहो दादासाहेब, भरल्या ताटावर असं बोलू नये. माया, काय सावकाश सावकाश. पाणी दे, पाणी दे ना प्लीज. पाणी दे. पाणी दे ना इडियट. हे माया, कोणाशी बोलतीयस, काय बोलतीयस याचं भान ठेव जरा. आणि ते जर जमत नसेल ना तर यापुढे आमच्यात बसून खायची गरज नाही तुला. अथर्व, माइंड युअर लँग्वेज. ओके? तुझ्या बायकोला सांग टू माइंड हर लँग्वेज.
ए काय चुकीचं बोलली ती? ठसका लागला तिला, तिखट लागलं काहीतरी म्हणून तिने पाणी मागितलं. तर पाणी द्यायला हवं ना. ही काय अशी बघत बसली आमच्याकडे? पाणी मागताना इडियट बोलायची काय गरज आहे? आणि मीराला चांगलंच माहितीये कोणासाठी काय करायचं आणि काय करायचं नाही ते. कुणासाठी म्हणजे? आम्ही कुणीच नाही होत का तुमचे? आणि तू जरी तसं मानत असशील ना, तरी सुद्धा हे रामपुऱ्यांचे संस्कार नाही आहेत. काय रे दादा? तू बाबांना का बोलतीस? त्यांचा काय संबंध? ते तुला नाही कळणार रे दादा. हे असं शिकवलं का आपल्या आई वडिलांनी आपल्याला? एका गरोदर स्त्रीला पानावरनं उठवतोय तुझा मुलगा. हे संस्कार नाही आहेत आपले. दादासाहेब तुम्ही आता काही बोलू नका. यांची नाटकं माहिती आहेत मला. हो बाबा, काही गरज नाहीये बोलायची. हे ना मुद्दाम तुम्हाला बोलतात आणि तुम्ही काय बोललात ना की यांना विषयच मिळून जातो. दादासाहेब हे बोलले, असं केलं त्यांनी. यांची नाटकं ना आता मलाही कळायला लागलीये. बस बस झालं आता. अहो उठा, अजित उठ. माया चल, आपण या घरात आता एक मिनिटही थांबायचं नाहीये. उठा. अगं बायको काय बोलतेस तू? घर सोडून द्यायची काय गरज आहे? गरज आहे. हवं तर फुटपाथवर जाऊन राहू आपण. माझ्या सुनेच्या पोटात जीव आहे, पण त्याचं कुणाला काहीच नाहीये. जाऊ दे, आपण जाऊया इथून. माझे आई बाबा पण बघतील ना वरून पोरीचे काय हाल होत आहेत तिथे ते. उठा उठा, आधी उठा. चला निघा. अजित उठ. हा? उठ. माया, उठ. आपल्याला निघायचं अरे, इकडनं. सावकाश तिला आपल्याला इथे त्रास राहायचं नाही. अहो उठा. चल चल चल. सावकाश. नर्मदा थांब. एक पाऊल जरी बाहेर टाकलंस तरी याद राख, मी कुणालाही या घरातून जायला सांगितलेलं नाहीये. मग काय वाट बघत बसायचं होतं मी? ही अशी वागणूक तर शत्रूच्या घरात पण मिळणार नाही कुणाला. ठीक आहे, मी शब्द देतो तुला. गरोदर आहे ना तुझी सून. या घरातलं कोणीही तिला काहीही बोलणार नाही. बाबा पण